पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। श्री गुरुदेव दत्त। द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। हा 16वा श्लोक आहे। या संसार रूपी लोकामध्ये एक क्षरपुरुष आहे आणि दुसरा अक्षर पुरुष आहे। क्षरपुरुष हा नाशिवंत आहे आणि अक्षर पुरुष हा अविनाशी। म्हणजेच जगतरूपी किंवा कार्य उपाधीमध्ये जो गुंतला आहे तो जीवरूपी क्षरपुरुष आहे आणि माया उपाधीमध्ये जो गुंतला आहे तो अक्षर पुरुष आहे। मग तो म्हणेगा सव्यासाची पै ये संसार पाटणीची वस्ती सावियाटाची दुपुरुषी। माग निरुपाधिक सांगायचं होतं, मग ते निरुपाधिक सांगण्याकरता उपाधीपासून सुरुवात केली। त्यामध्ये 2 उपाधी सांगायच्या ठरवलं। त्यात सांगतात की हे अर्जुना, अर्जुनाचं सव्यासाची एक नाव आहे की या संसार नगरीमध्ये 2 पुरुष राहतात आणि ते काही अगदी म्हणजे चिरायूत असं नाही। त्याच्यातले जे काही आहे तो एक पुरुष जर त्या उपाधीचा काय आहे भंग केला, उपाधी जर तुम्ही काय केली ज्ञानानं कमी केली तर तो पुरुष मुक्त होऊ शकतो। जैसी आघवांची गगनी नांदत दिओ रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे। त्याला उदाहरण दिलं की आकाशामध्ये रात्र आणि दिवस हे जसे 2 सतत आहेत, ह्या दोन्हाचंच एकदा दिवस असतं तर त्यानंतर रात्र असते, हे चालूच आहे। त्याप्रमाणे या संसार नगरीमध्ये संसार राजधानीमध्ये हे दोन्ही आहेत। आणि काही तिचा पुरुष आहे परी तो या दोहीचे नाव नस आहे जो उदेला गावेसी खाये दोही ते यया। आता याच्यानंतर तिसरा एक पुरुष आहे। वास्तविक हे पुरुष म्हणजे ह्या प्रकृतीत वास्तव्य करतात म्हणून ह्यांचं नाव पुरुष झालं। आता प्रकृतीच्या संबंधानं प्रकृती क्षर पावते म्हणून तो क्षरपुरुष झाला। प्रकृती संबंधानं प्रकृतीतच अडकलेला आहे म्हणून तो अक्षर पुरुष झाला। आणि ह्या दोघाशिवाय तिसरा जो पुरुष आहे की तो एकदा का जागा झाला, तो जर उदयाला आला प्रकट झाला तर ह्या दोघाचं नावही शिल्लक राहू देत नाही। या जो उदेला गावेसी खाये म्हणजे मग या संसार पाटणीसह या दोघाला खाऊन टाकतो असा असणारा जो पुरुष आहे, या दोघापेक्षा त्याचं नाव सांगताना तो या दोघाहून उत्तम आहे असा पुरुष आहे। परी ते तव गोठी असो आदी दोहीचे परियेसो संसार ग्रामावसो आले असती। आता तिसरा पुरुष जे सांगायचे ते राहू दे म्हणले, त्याच्याबद्दल आता नंतर बोलू। पण या संसार नावाच्या गावामध्ये जे काही आलेले आहेत हे 2 पुरुष त्यांच्याविषयी पहिल्यांदा बोलू।
एक आंधळा वेडू वेडा पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्राम गुणे संगू, झाला दोघा. आता याच्यामध्ये ते असं सांगतात की एक पुरुष आहे, तो कसा आहे, आंधळा. आंधळा म्हणजे तो आत्मपुरुष स्वरूपाला ओळखत नाही. आत्मस्वरूप आहे ह्याचं सोला त्याला काय आहे माहीत नाही, त्याच्याविषयी तो आंधळा आहे. दुसरा आहे तो कसा, म्हणजे त्यातला दुसरा भाग कसा आहे, तो वेडा आहे. म्हणजे जे काही हा देह आहे, हा संसार आहे, याला सत्य म्हणून चाललेला आहे. त्याच्याशी केलेला व्यवहार सत्य म्हणून चाललेला आहे. आणि पंगू म्हणजे शरीराच्याच आधाराने वागतो, म्हणून त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर पंगूपण आहे. हे तिन्ही गोष्टी ज्या काही आहेत ते ज्याच्याजवळ दिलेल्या आहेत, असा जो असणारे हे तिन्ही पुरुषापैकी एक सांगितलेला आहे, तो एक सांगतात. आणि दुसरा कसा आहे तर एक सर्वांगे पुरता चांगू, एक सगळा चांगला आहे, त्याच्यात काही नाही. तो याच्यासारखा कुठं आंधळा वेडा असलं काही नाही त्याच्याजवळ, त्याचं सगळं चांगलंच आहे. पण दोघंही याच्यातच राहतात. म्हणून या देहरूपी जो काही भाग आहे, त्या देहाला एक प्रकारे काय आहे की ग्रामीण म्हटलं आहे. ग्रामीण म्हणजे जे काही असल गावातला जो काही गावंढळपणा आहे, जे सगळंच समजतं असं नाही, जे समजते ते योग्य समजतं असंही नाही, पण काहीतरी त्याच्या ठिकाणी आहे आणि ती न समजण्याचीच एक जागा आहे, तिथं हे राहतात. म्हणून मग ती संगती ह्यांना लागली. जसं गावाकडं राहिलं की गावाकडचं राहणीमान, तसाच पोशाख, तसंच बोलणं, तसंच काय आहे की पाहिजे तसं पाहिजे त्या वेळेला खाणं, काही करणं, हे जे काही त्याच्या ठिकाणी आहे, शिस्तबद्धता कुठलीच नाही. कारण त्या प्रकारचंच त्याला काम करावं लागतं. त्याचा मातीशी संबंध असतो, त्याचा पाण्याशी संबंध असतो, त्याचा आणखीन जर काही असेल तर गाई गुराशी संबंध असतो. त्याचे जे चाललेले व्यवहार आहेत ते गावातल्या व्यवहाराशी व्यवहार संबंधित असतात. यामुळं तिथला जो काही परिसर, तिथला जो स्वभाव गुण आहे, त्या स्वभाव गुणाशी हे एकरूप झालेले आहेत, तिथंच राहिले. म्हणजे यांची संगती त्यांना लागली. तया एका नाम क्षरू, एरा ते म्हणती अक्षरू, इही दोहीची परी संसारू कोंदला असे. आता हे जे काही आहेत त्यातला एक क्षर पुरुष आहे आणि दुसरा तो आहे तो अक्षर पुरुष आहे. पण क्षर आणि अक्षर ह्या दोघांमुळं हा जो काही देहरूपी संसार किंवा जगतरूपी संसार याची राहटणी चाललेली, हे दोघंही या सगळ्याला कारण आहेत. जे काही चालत असेल त्यातलं कार्य करायला जर काही क्षरपुरुषच असेल आणि त्या कार्याशी मी करणारा असं म्हणून त्या कार्याचा संबंध घेतला असेल, तर कार्याला प्रेरक तो हा अक्षरपुरुषच आहे. म्हणजे दोघंही आहेतच आणि दोघांमुळंच हा सगळा जो काही आहे तो संसार कोंदला असे, तो सगळीकडे भरभरून आहे. आता अक्षरू तो कवणू, अक्षरू तो किम लक्षणू, हा अभिप्रावो संपूर्ण विवंचू घा. आता त्याच्यानंतर ह्या दोघांबद्दलचं सविस्तर कथन तुम्हाला करणार आहेत. याच्यात काय आहे की क्षरपुरुषाचं जे काही संसार नावाचं गाव सांगितलं, तो जो काही जगत सांगितलं, त्या जगतामध्ये जे जे काही ह्या क्षरपुरुषाच्या देह अभिमानामध्ये गुंतलेले आहेत ते सगळेच आहेत ना. ह्याच्यात काय आहे की काहीच नाही. जसं सगळं गाव नास्तिक आहे आणि एखादा आस्तिक असला तर तो सुद्धा ह्यांच्यासारखा कधी होईल हे सांगता यायचं नाही. एवढ्या सगळ्यामध्ये एक जरी त्यातलं थोडंसं ह्या सगळ्याहून वेगळा असला तरी त्याचं ते वेगळं पण टिकलं तरी पाहिजे ना.
तो जर परिपक्व असेल तर त्याच्यात टिकेल, पण यात टिकल कसा, म्हणून हे सगळे आता त्याची संपूर्ण माहिती आपल्याला कळालीच पाहिजे. म्हणून मग अक्षर काय आहे, कवणू कोणाला म्हणायचा, अक्षरपुरुष. दुसरी गोष्ट, अक्षरू तो किम लक्षणू, अक्षरपुरुषाचं काय लक्षण आहे, त्याला कसं काय ओळखायचं. हा अभिप्रावो संपूर्ण विवंचुगा. आता हे जे काही भगवंताचं मत आहे, भगवद्गीतेचं मत आहे, आणि त्या मताचं वर्णन, त्याच्या सगळ्या विवंचना म्हणजेच मांडण्या आपल्याला आता ऐकायच्या आहेत. तरी अहंकारा लागोनिया धनुर्धरा, तृणांतीचा पागोरा वरी पैगा. आता त्याला सांगितलं की जसं ओवी एक, की अहम ब्रह्म झाले स्फुरण, तेची आदिनारायण वेद तयापासून प्रकट झाले. ही जी काही सुरुवात आहे, त्या सुरुवातीला सांगितलं की महत आणि अहंकार ह्या सगळ्यापासून सुरुवात झाली, आणि मग ती त्याच्यापासून ते कुठपर्यंत, तर जे जे काही गवताच्या पातीपर्यंत, गवताचं पात आहे म्हणजे त्याच्या टोकापर्यंत सगळं जर काही असेल, ते ह्या सगळ्या असलेल्या ज्याला आपण संसार म्हणायचं आहे, ज्याला संसार पाटण म्हटलं गेलं आहे किंवा संसार नगरी, त्यात हे सगळे आहेत. जे काही साने थोर चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मनबुद्धी जे. आता त्यात जे काही असेल ते अत्यंत लहानात लहान बारीकसं कीटक इकडं तिकडं, अजून त्याला काय आहे, थोडंसं उडालं तर काही सगळ्या आकाशात भराटी मारत नाही, उगं थोडंसं वर जातो खाली येतं, असं जे काही आहे. आणि स्वच्छंद आकाशात फिरणाऱ्या गरुड घारीसारखं काही आहे. तर इकडं काय आहे, बारीकशा कीटकात जमिनीवरचा भूचरामध्ये आणि आवाढव्य प्राण्यामध्ये. तसंच काय आहे की जलचरामध्ये हे जे सगळेच आहेत, ह्या सगळ्यामध्ये जे काही असेल ते लहान किंवा मोठं, जेवढं सजीव आहे त्यात. आता तेवढंच नाही, चालते अथवा स्थिर, म्हणजे जे फिरतं इकडं तिकडं त्याला चर म्हणायचं, म्हणजे सजीव. आणि दुसरं आहे ते स्थिर, कुठं जात नाही, अगदी तिथंच. हा हिमालय म्हणजे हिमालयाच्या जाग्याला मधला जो काय आहे विंध्य पर्वत, तिथं म्हणजे तिथंच. सह्याद्री आपला इथं म्हणजे इथंच. हे सगळे हे कुठं हलत नाहीत. याच्यासारखंच अजून जे काही स्थिर आहे ते सगळं ते तिथंच. त्याला आपण जसं आता जंगम आणि स्थावर असं जे म्हणतो, हे सगळं, किंवा आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते आणि मनाला आणि बुद्धीला कळतंय ते, जे दिसत नसेल पण मनाला कळतंय, जे बुद्धीला कळतंय, असं जर काही सगळं असेल, ते सगळं ह्याच्यात सामावलेलं आहे. जे तुले पाच भौतिक घडते, जे नामरूपा सापडते, गुणत्रयाचा पडते कामठाजे. आता जे या पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे, म्हणजे त्याला भौतिक म्हटलेलं आहे, आणि त्याच्या ठिकाणी नामरूप आहे. जेवढे आलेले आकार त्याला नाम आहेच. आणि काही गोष्टीत की त्या बोलाचालीत आहेत, म्हणजे त्याला नाम आहे पण त्याला आकार नाही. हे नसेल पण ते आमच्या ठिकाणी काय असतंच. पण या सगळ्यामध्ये हे जे काही जेवढे निर्माण झालेले आहेत ते सगळेच गुणत्रया, म्हणजे त्यांच्या ठिकाणी ह्या त्रिगुणाचं वास्तव्य आहेच. आणि त्रिगुणाच्या वास्तव्यातून ह्यांचं ठिकाणी कामठा, जे काही ना काहीतरी कार्य चाललेलं आहे, काही देवाणघेवाण चाललेली आहे, काहीच नाही केलं तर ह्यांच्याजवळ सुखदुःख कुठनं यायचं. हे काही करतात म्हणून ह्यांच्या ठिकाणी सुखदुःख आहे. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेने, काळाशी जू खेळणे जिही कवडा. आता त्याच्यात त्यांनी दाखवलं की जसं एखादं पूर्वकाळामध्ये सोन्यापासून नाणी तयार व्हायची, म्हणून मग जे नाणे तयार झाले त्यातलं
आज जसं आपण सगळ्यात मोठा नाण्यातला जे काही आपल्या चलनातला भाग आहे, त्यातल्या संपूर्ण चलनामध्ये जे असणारी सगळ्यात मोठी नोट आणि आता चलनात असलेली सगळ्यातली कमी किमतीची नोट किंवा नाणं, हे सगळं आहे ते जे निर्माण होतं, ते निर्माण होणारं जे आहे त्याच्यापासून सगळा व्यवहार होतो. तसं तेव्हा सोन्यापासून निर्माण व्हायचं. त्याला मोहरा किंवा होन असे शब्द त्या काळात होते. त्यातलं सगळ्यात कमी किमतीचं असेल त्याला त्यांनी म्हणलं की कवडा किंवा कवडी, असं जे काय असेल ते. हे सगळं काय आहे, हे देणं घेणं व्हायचं आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की या व्यवहाराला धरून, ह्या नाण्याच्या व्यवहाराला धरून एक प्रकारे सगळं जग जुगारच खेळतं आहे. आता जे सावकार असतो 100 रुपये देतो व्याजाने आणि काय करायचं, 1 रुपया व्याज घ्यायचं आहे, महिन्याला 1 रुपया. 1 रुपया मिळायसाठी ह्याने किती दिलेत? 100 दिलेत. त्यांनी 1 रुपया नाहीच दिला आणि तो नाहीच भेटला तर पैसे किती ह्याच्या जवळचे गेले. पण एकाच्या आशेसाठी एकोत्तराची आवाढी, म्हणजे हे जसं झालं तसं तो हे सगळाच आपला तसाच व्यवहार आहे. म्हणून आपण सुद्धा काही मिळावं म्हणून काहीतरी गुंतवतो, ते भांडवल गुंतवून त्याच्यापासून जो उद्योग चाललेला असतो त्या उद्योगातनं सगळंच भांडवल एकदाच मिळालं असं नाही. थोडं मिळत त्या सगळ्या भांडवलावर तो उद्योग चाललेला असतो. हे जसं चाललं आहे तसं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या असलेले जे काही चाललं आहे आणि ह्याच्यात कोणाला मिळकत मिळवून द्यायची आणि कोणाला मिळकत मिळवू द्यायची नाही. म्हणजे एखाद्याला जवळचं सुद्धा घालवायचं वेळ येते आणि एखाद्याला मातीचं सोनं होतं म्हणल्यासारखं, एखाद्याच्या ठिकाणी थोडंसं काय हालचाल झाली तर भरपूरच जमा झालं. हे कोण करतं? तर हा काळ करतो. काळ काय करतो? नेहमीच कोणाला तरी वर चढवतो, नेहमीच कोणाला तरी खाली उतरवतो. हे सतत चाललेलं असतं. असं जे आहे हे काळाशी जू खेळणे. म्हणून सतत काळाच्या बरोबर हा जो काही ह्या भूताकृतीच्या ठिकाणी बसलेला आहे तो. मग आता आपल्याला काय केलं ते उदाहरण दिलं की भांगारापासून जे काही बारीक बारीक नाणं होत असेल किंवा मोठं नाणं त्याच्याहून व्यवहार होतात. तसं हे सगळ्या भूताकृती निर्माण झाल्या आणि भूताकृतीतून मग कोणाचं काही सगळे लागे बांधे सगळ्याचा काय असलेला जे काही गोष्ट आहे, मग त्याच्यामध्ये कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा वैरी, हे सगळंच काय आहे हे काळ सगळा करायला लावतो, हे खेळ खेळायला लावतो. जाणण्याची विपरीते जे काही जाणी जते, जे प्रतिक्षणी निमते होवो निया. आता ह्या ठिकाणी इतकं काही चाललेलं आहे की आम्ही जी गोष्ट जाणतो ती जाणली ते तरी योग्य नाही, ती तर विपरीतच आहे. पण जाणली म्हणूच तर ती गोष्ट निर्णयात जाते. कळाली नाही असं होतं आणि कळाली म्हणेपर्यंत ते पुन्हा काहीतरी वेगळं उभं राहतं. म्हणजे सतत जाणणं नेणं तिथं चालूच असतं. ह्याच्यामध्ये प्रतिक्षणाला हे काही घडत असतं, उद्भवत असतं आणि काही जात असतं. सतत या पृथ्वीमध्ये, या संपूर्ण संसारामध्ये कितीतरी उत्पत्ती सतत चालू आहे, किती लय सतत चालू आहे, अखंड सतत हे चालू आहे. कारण काय आहे की हे काळाचं कामच आहे सगळं निर्माण करायचं. म्हणून मग उत्पत्ती स्थिती लय हे सतत ह्या काळाचे घडामोड आहे. मग हा काळ या सगळ्या सृष्टीमध्ये उत्पन्न करून लयाला घालवणं हा व्यवहार करतो. आता 3 गोष्टी आपण पाहिल्या, उत्पन्न होणं, स्थिती आणि दुसरं काय आहे लय. पण स्थिती जरी दाखवली तरी ते स्थिर आहे काय? ते सुद्धा क्षणाक्षणाला जसं एखादा सिनेमा पाहायला गेला तर त्या समोरच्या चित्रामध्ये ती व्यक्ती उभा राहिली, मग खाली बसून उठेपर्यंत कितीतरी फिल्म इकडे फिरलेत तेव्हा ती एक क्रिया दिसून आली.
तसं इथं सगळं होण्याकरता केवढं तरी फिरतं. मग आता याच्यामध्ये हे सतत चाललं आहे म्हणून प्रतिक्षणी प्रत्येक क्षणाला हे सारखं बदलतं आहे. तेव्हा मग आता काय, आता त्या क्षराची माहिती आपल्याला द्यायची की हे पहिल्या क्षणाला उत्पन्न झालं आणि दुसऱ्या क्षणाला संपलं म्हणजे क्षर झालं. त्याच्याकरता आता पुढं सगळे माहिती देणार आहेत. आगा काढोनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहु जग जया नाम. आता असू द्या ती सगळ्या घटना तरी कशा घडलेल्या आहेत, तर त्याच्या ठिकाणी काय आहे, जे निर्माण झालं ते भ्रांतीतूनच. जे झालेलं आहे ते सगळं भ्रांतीतून निर्माण झालं. मग त्याच्यासाठी सांगतात की भ्रांतीरूपे एक अरण्यच आहे आणि त्यात जे काही झाडं आली त्या झाडातनं त्याच्यापासून काय केलं की त्या लाकडापासून ही सगळी सृष्टी निर्माण केली. मुळात जे अरण्य ज्यातलं लाकूड काढलं तीच भ्रांती आणि हे सगळं उभं राहिलं ते तरी काय. मग त्याच्याकरता आता कितीतरी बदल, मग त्याच्यामधले बदल ठोकळमानाने आपल्याला दिसतात की पूर्वी कसं आहे, छप्परच हे राहण्याचं घर आणि मातीचं त्याला कडेने किंवा एखाद्या गवताचंच त्याच्या बाजून लावलेली भिंत, हा झाला. त्याच्यानंतर काय झाले की पत्रे आले, पत्र्याचे कारखाने निघाले, मग घरावर पत्रे टाकू लागले, मग घरात दगडाच्या भिंती होऊ लागल्या, त्याच्यानंतर विटा आल्या, त्याच्यानंतर चुना आला, पुन्हा त्याच्यानंतर सिमेंट आलं, मग आता ते भिंती जाऊन लाकडी माळवत तयार झालं, मग ते खण आले, आता ते खण गेले आणि पुन्हा सिमेंटचं सगळं आलं. मग ह्या गोष्टी बदलतच चालल्यात. चांगलं घर माळवदाचं असलं तरी मनुष्य काढून टाकतोय आणि तिथं सिमेंटचं सगळं बनतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता त्याच्यात काही गोष्टी अशा आहेत की ही खरोखर काय आहे की पाडण्याचीच गरज होती का, नाही ना. मग का पाडलं म्हणजे सगळ्याचं तसं आहे. सगळ्याच्या बरोबर आम्हालासुद्धा जावं लागलं असेल तसं, किंवा आम्हीसुद्धा त्या पद्धतीने राहिलोच पाहिजे. हे सगळं जसं चालतं अशी सृष्टी उभा राहिली. मग या एका कल्पनेनं दुसऱ्या कल्पनेला धारण करायचं, त्या कल्पनेनं तिसऱ्या कल्पनेला धारण करायचं, एक कल्पना हीच भ्रांती. पूर्वी कसं असायचं, भिंती रुंद रुंद 4-5 फुटाची भिंत आणि कुठंही त्याला काय आहे खिडकी नाही, कारण त्या चोराने जर यायचं ठरवलं तर त्याला भिंत उकरण्यातच एक रात्र जावी, कुठेही खिडकी नाही. आता सगळ्या भिंतीला खिडक्या ठेवायची वेळ आली, कारण प्रकाश पाहिजे, हवा पाहिजे. हे जे काही आमच्या ठिकाणी निर्माण झाले ह्या संपूर्ण कल्पनेचीच निर्मिती. म्हणून शेवटी काय केलं, कुठपर्यंत हे भ्रांतीचं सांगावं. हे असो, आता बाद झालं म्हणले, हे सगळ्याचं नाव जग. म्हणून मग त्या ठिकाणी काय आहे, जग जया नाम. तेव्हा हेच ह्याचं नाव आहे. ह्याला ज म्हणजे जन्माला येणं, ग म्हणजे जाणं, गत्वा, हेच नाव असं असणारं हे जगत. आणि तेच आता काय आहे, कसं ते सतत सतत काय आहे क्षणाक्षणाला बदलतं, तेच आपण पाहत आहोत. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. आता 7व्या अध्यायात आपल्याला झालं होतं की अष्टधा म्हणजे काय आहे की पंचमहाभूत अधिक मन बुद्धी अहंकार ह्या सगळ्यापासून काय आहे हे निर्माण होत आहे. मग त्याच्यात काय आहे, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, या मांडणीतनं महाभूतान्यहंकारो इथं आणलं. 13व्या अध्यायात त्याचे 36 तत्वानं हे जे काय असणारं क्षेत्र आहे ते कसं आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडी कशा होत्या, तर प्रकृती मिसे, म्हणजे ह्या सगळ्याचं मुख्यत्व कोण ह्याला असणारा आधार आहे, तर कोणाच्या आधारावर होतं, तर प्रकृतीच्या आधारावर हे सगळं होत आहे. हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती
वृक्षाकार रूप करीती, वृक्षाकार रूप करीती निरोपिले. आता मागचं हे आत्ता जसे आपण हे 2 अध्यायातलं पाहिलं, 7व्या अध्यायातला काही भाग, 13व्या अध्यायातला काही भाग. आता सांगतात अहो तुम्हाला आता चालू अध्यायातच आम्ही सांगितलं आहे ना, चालू अध्यायात वृक्षाकार रूपक रीती, वृक्षाचं रूप करून म्हणजे सुरुवातीचाच झाला ऊर्ध्व मूल मद शाखमश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदविद, हा श्लोक आणि त्याच्या पुढचा हे 2 श्लोक ह्या संपूर्ण वृक्षाचा विस्तार कसा झाला, कसा होतो तेच सांगण्यात गेले. त्याचीच मांडणी याच्यामध्ये झालेली आहे. ते आघवेची साकारे कल्पुणी आपण यापुरे झाले असे तदनुसारे चैतन्याचे. आता त्या सगळ्या ठिकाणी एवढा सगळा आकार झाला आणि त्या आकाराच्या ठिकाणी जे काय आहे की हे आपणच आहोत अशा तऱ्हेची कल्पना त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या कल्पनेत जे गुंतले तेच आहे. मग जो काही असा सांगायचा आहे तो ह्या सगळ्या शरीराला धरून धारण करून म्हणणारा ते जीव चैतन्य, त्याला आधार देणारा अक्षर चैतन्य, हे सगळं आता काय आहे पुढं मांडलं जायचं आहे. तई जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ. आता त्याला उदाहरण दिलं की पाण्याची विहीर आहे, चांगलं पाणी वर आहे आणि सिंह आला डोकावून पाहिलं तर त्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसलं. त्या प्रतिबिंबाला आपलंच प्रतिबिंब हे तो समजला नाही. न समजणं हा तोच त्याचा भ्रम, ती त्याची भ्रांती. आणि मग त्या प्रतिबिंबाकडं पाहून त्याला राग आला, मोठ्याने डरकाळी फोडली, विहिरीतनं प्रतिध्वनी आला. आता त्या विहिरीमुळं तो आवाज जोराचा आला. आता ह्याला वाटलं तो माझ्यापेक्षा मी ओरडतो किंवा मी त्याच्यावर चिडलेलं बघून तोही दाखवत आहे. मग त्याला वाटलं आता हा काही खरं नाही, कारण आपला हा कक्ष आहे, त्याच्यामध्ये हा कोण आला दुसरा, जर माझं राज्य इथलं कमी झालं तर हा तिथला राजा होईल. मग त्याला राग आला आणि त्याने त्याच्या अंगावर मारली उडी. आता जो काही आलेला आहे मग क्षोभला समारंभे घाली तेथ, हे त्याचं काय आहे, त्याच्यावर उडी घालणं म्हणजे पाण्यातच उडी मारणं, हा समारंभ त्या सिंहाने केलेला आहे. म्हणजेच स्वतःच्याच ठिकाणी स्वतःच घात करून घेतला. हा जो काही आहे याचं कारण आहे की त्याला समजलं नाही, त्याच्या भ्रांतीनं तो स्वतःच त्याच्यामध्ये गुंतत गेला. हे जसं का सलिली असतची असे व्योमवरी व्योमबिंबे जैसे अद्वैत होवोनी तैसे द्वैत घेपे. एकंदरीत पाण्यात वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं. जसं आकाश कितीतरी उंच आहे असं वाटतं, तसं पाण्यातलं सुद्धा कितीतरी आकाशाची उंची आपल्याला वाटत असते. म्हणजे जसं आहे तसं ते एक आणि हे एक. आता ते वरचं एक आकाश आणि खालचं एक आकाश आहेत का दोन नाहीत, एकच आहे. म्हणून मग अद्वैत होव आणि तैसे द्वैत होय. वास्तविक पाहता एकच आहे म्हणजे अद्वैतच आहे, पण खालचं प्रतिबिंब अधिक बिंब असं त्याच्या ठिकाणी द्वैतपणा आला आणि ह्या द्वैताचंच त्यांनी सत्यत्व धारण केलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.